नेरूळ येथे किस्मत भगत, अक्षय पाटील, संदेश ठाकूर व स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेरूळ 11, साईनाथ बॉयज, कट्टा बॉयज व नेरूळ गावच्या माध्यमातून आयोजित वनमंत्री चषक 2025 भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं दिमाखदार उद्घाटन माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते संपन्न झालं। 3 दिवस आयोजित या स्पर्धेत नवी मुंबई, ठाणे, भिवंडी व रायगड ग्रामीण भागातील एकूण 24 संघांनी भाग घेतलाय। खेळाडूंचा उत्साह, उत्कृष्ट संघभावना आणि रोमांचक सामने या चषकाचं खास आकर्षण आहे। या प्रसंगी खेळाडूंना चेअरअप करत संजीव नाईक यांनी देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। स्पर्धेच्या आयोजकांमार्फत वनमंत्री चषक 2025 मधील विजेत्या संघांसाठी आकर्षक पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत। वनमंत्री चषक 2025 चा मानकरी ठरणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला 2 लाख व आकर्षक ट्रॉफी, उपविजेत्या संघाला 1 लाख व आकर्षक ट्रॉफी, तर तृतीय विजेत्या संघाला 50,000 व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाणार आहे। तर मालिकावीर किताब पटकावणाऱ्या खेळाडूला बाईक देऊन सन्मानित केले जाणार आहे। या प्रसंगी आपल्या मनोगतात संजीव नाईक यांनी सांगितलं की क्रिकेट हा शिस्त, संघर्ष आणि संघभावनेचा खेळ आहे आणि आयोजकांच्या मेहनतीमुळेच अशा भव्य स्पर्धा यशस्वी होतात। पुढे संजीव नाईक म्हणाले की नवी मुंबई शहराची क्रीडानगरी ही ओळख असल्यामुळे या पुढील काळात देखील या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आयोजित करून खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहू। या प्रसंगी माजी नगरसेवक सूरज पाटील, माजी नगरसेविका रुपाली किस्मत भगत, समाजसेवक गणेश भगत, धनाजी ठाकूर, दीपक पाटील, नेरूळ गावातील नागरिक, क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते।